धुळ्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला। राष्ट्रवादीचे सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांनी पक्षाला रामराम ठोकलाय। इर्शाद जहागीरदारांनी शेकडो कार्यकर्त्यांचा आता सपामध्ये प्रवेश केलेला आहे। दरम्यान या संदर्भात इर्शाद जहागीरदार यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। पाहूया। राजकारणात अनेक वेळेस एंट्री होत राहते, आउटगोइंग सुरू असतं, परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे एंट्री आणि आउटगोइंग होत असतं, असंच एक आउटगोइंग आणि इनकमिंग जे झालेलं आहे ते धुळे शहरातील नावाजलेले जे काही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते होते, इर्शादभाई जहागीरदार यांनी आता समाजवादी पक्षामध्ये गेलेले। नेमकं काय कारण होतं की त्यांना तो पक्ष सोडून समाजवादी पक्षात जावं? दादा, अजितदादांबरोबर आपण होतात, अनेक कामं देखील आपण केले। बोरवेल म्हटलं म्हणजे इर्शादभाई जहागीरदार यांचं नाव घेतलं जात होतं आणि आता आपण अचानक स्विच केलं, आपण समाजवादी पक्षात गेलं। काय नेमकं असं कारण होतं? कुठे मन दुखलं गेलं? मन माझं एवढंच दुखलं गेलं की मी शिव फुले शाहू आंबेडकर आझाद विचारधारेने काम करणारा माणूस आहे आणि ह्या विचारधारेला कुठंतरी साईडला बगल दिली जात होती। या ठिकाणी माझं मन दुखलं गेलं। त्याचे दोन प्रमुख कारण होते की मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेप्य वक्तव्य केलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्याच्यातले आरोपी आतापर्यंत अटकेत आले नाही। या दोन गोष्टींमुळे माझं मन दुखलं आणि त्यानंतर माझे कार्यकर्त्यांचा माझ्यावर दबाव होता की आपल्याला सेक्युलर पार्टीतर्फेच आपल्याला मैदानात यायचं आहे, रिंगणात यायचं आहे आणि त्यामुळे आम्ही हा पर्याय इंडिया अलायन्सचा निवडला। त्या माध्यमातून समाजवादी पार्टीचं माझं चर्चा चालू होती आणि त्यांनी मला उमेदवारी जाहीर केली। त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादवजी, प्रदेश अध्यक्ष अबू अजीम साहेब हे दोघांचा आभार व्यक्त करतो की माझं पार्टीत प्रवेश व्हायच्या आधी त्यांनी माझी उमेदवारी इंडिया अलायन्सतर्फे जाहीर केली आणि मला संधी दिली। मी निश्चित धुळे शहरामध्ये काम करेन, मी रोज काम करणारा माणूस आहे। आता येत्या काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात राजकारण काय रंग लावतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं। कॅमेरा पर्सन पवन मराठीचा विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।